वाव, काय क्लायमेट आहे. कुठे आलो आपण. सो हाय यूट्यूब फॅमिली मेंबर्स, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज बरेच दिवसांनी हा आपला एक छोटासा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली काय झालं, कालच आपण इकडे पनवेल मोह या ठिकाणी आलेलो आहोत. काय होतं, कसं काय होतं, काय आपण इथे का आलो आहे, त्यांचं थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. काल आम्ही सकाळी ठीक 8 वाजता निघालो इथून आपल्या अलिबागवरून, आणि त्यानंतर आम्ही मस्त इथे निसर्गाच्या सानिध्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे आणि पाठचं क्लायमेट किती सुंदर आहे इकडे. तर हे मस्त वाटतं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, तर ॲक्च्युली आम्ही आलो आहे भाऊजींच्या इकडे, माझ्या बहिणीच्या सासरवाडी. तिने मस्तपैकी इथे छोटासा फार्म हाऊस रेडी केला आहे. त्याचं काल ओपनिंग होतो, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत सगळी फॅमिली. आणि मस्त असं इकडे बघा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि क्लायमेट किती सुंदर झालेलं आहे. असं वाटतं जून जुलै महिना वगैरे चालू आहे. तर दाखवतो तुम्हाला सगळं लोकेशन आणि इथलं क्लायमेट. तर बघा, तर इकडे मस्तपैकी या ठिकाणी 4 व्हीलरसाठी इथून एंट्री आहे. समोरून गेट केलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली बघायला गेलात तर. आणि इथे ही समोर जी रूम दिसते आहे ती केअरटेकरसाठी बांधलेली आहे. ही बघा, छोटी मस्त रूम केअरटेकरसाठी नियोजन केलेलं आहे. आणि हा इथून मेन गेट आहे 4 व्हीलरसाठी. आणि इकडे पूर्ण असा हा पार्किंग एरिया आहे. इकडे सगळा हा स्लॉट हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. छोटी छोटी पप्पांनी म्हणजे माझ्या भाऊजींच्या बाबांनी मस्तपैकी छोटी झाडे वगैरे लावलेली आहेत. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल सगळं. तर मस्त असा क्लायमेट आहे. आणि ॲक्च्युली समोर पण मस्त असा डोंगर आहे. इथून व्ह्यू घेतलात तर बघू शकता, समोर हा पूर्ण डोंगर आहे. आणि समोर आपल्याला माथेरानचा डोंगर इथून सुद्धा क्लिअर दिसतो, पण आता सगळं पाऊस पडतो त्या कारणाने धुकं पडलेलं आहे. आणि हा बघा क्लायमेट बघा किती जबरदस्त आहे, हिरवगार सगळं इथे. तर आता थोडक्यात तुम्हाला मी सांगत आहे इथे काय काय त्यांनी कसं कसं नियोजन केलेलं आहे. ॲक्च्युली 20 ते 25 गुंठ्यामध्ये हे सगळं त्यांनी चालू केलेलं आहे. फार्म हाऊस, छोटासा फार्म हाऊस. म्हणजे तुम्ही इथे फॅमिली, कपल्स किंवा असं ग्रुप प्लॅन करू शकता पावसाळ्यात, हिवाळ्यात. इकडे काही वेळानंतर या साईडला हा जो स्लॉट पूर्ण रिकामा दिसतो आहे, त्या हिवाळ्यात टेंट कॅम्पिंगचं वगैरे त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि असा मोठा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण पुढे जाऊया, तुम्हाला सगळं आज डिटेल्स देतो. हे बघा, त्या तिथे मस्त छोटंसं फार्म बांधलेलं आहे शेतावर. हे ॲक्च्युली त्यांचं शेत आहे. ते बघा तिथे, ते सगळं तुम्हाला आतलं डिटेल्स देणार आहे. इथे मस्त पेरूची झाडं वगैरे त्यांनी लावलीच पप्पांनी. आणि काय वाटते यार क्लायमेट, की असं वाटते की जबरदस्तच. ॲक्च्युली आपल्या या साईडचं क्लायमेटच असं चांगलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इकडे मस्त असा व्ह्यू. वाव, मस्त सकाळपासून रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता. आणि मस्तपैकी पुढेही तुम्हाला दाखवतो, आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी सकाळपासून आंघोळ केली. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही स्विमिंग पूलमध्ये आहोत. पूल दाखवतो तुम्हाला. तर हा छोटासा त्यांनी पूलसुद्धा बांधलेला आहे, तुम्ही बघू शकता. वाव, तर थोडंसं अजून याच्यात ते अपडेट करण्यात असते म्हणजे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तसं थोडंसं ते याच्यात चेंजेस करणार आहेत. हा मोठा असा स्विमिंग पूलसुद्धा आहे इथे. तर भारी असं जबरदस्त असं इथे क्लायमेट झालेलं आहे. वाव, ॲक्च्युली जायचीच इच्छा नाही आहे, पण आज संडे होता त्यामुळे आम्ही पण इथे होल्ड केला, कारण आज संडे आहे. आणि मस्त असं क्लायमेट आहे, जायचीच इच्छा होत नाही आहे. तर तुम्हाला जर हे बुकिंग वगैरे किंवा काही डिटेल्स वगैरे पाहिजे असतील तर मी आय बटन्समध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर भाऊजींचा वगैरे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून कधीही येऊ शकता. हे आहे पनवेल येथे मोह म्हणून गाव आहे, मोह चिखले. त्या ठिकाणी हे रिसॉर्ट बांधलेलं आहे त्यांनी. म्हणजे फार्म, तो छोटासा आपण शेतावर फार्म बोलतो ना, त्या पद्धतीने बांधलेलं आहे. पण त्यामध्ये तुम्हाला एक जर फॅमिली असेल तर किंवा एक ग्रुप वगैरे जर असेल
तर त्यासाठी तुम्हाला एक प्रशस्त रूम आहे, म्हणजे फार्म टाईप केलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये तुम्हाला एक हॉल, किचन आणि एक बेडरूम मिळणार आहे. आणि जर कपल वगैरे जर येणार असतील तर त्यांच्यासाठी 2 रूम्स अवेलेबल्स आहेत, त्या पण तुम्हाला नंतर दाखवतो. तर चला. तर हा असा इथे एक स्टेज केलेला आहे, म्हणजे छोटी पार्टी वेअर बोला किंवा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे जर असेल कोणाचं तर इथे छोटासा स्टेज, किंवा लग्न असेल तर लग्नालासुद्धा ते देणार आहेत. म्हणजे जर तुम्ही बुक केलात तर लग्नासाठी किंवा बड्डे सेलिब्रेशनसाठी पण तुम्ही देऊ शकता, किंवा बेबी शोअर असेल कोणाचं, किंवा छोटे मोठे जे असेल कार्यक्रम जर तुम्हाला घरी करता येत नसतील तर तुम्ही या इथे येऊन बुक करून करू शकता. मस्त अशी जागा आहे, मंडप वगैरे टाकलेला आहे, बघू शकता. ॲक्च्युली त्यात इथे 2 रूम्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. मस्त पाऊस पडला आणि मस्त थंडगार सगळीकडे झालेलं आहे. तर ॲक्च्युली अशा 2 छोट्या रूम्स, ही एक रूम आहे, इथे बेड वगैरे सगळं आहे कपलसाठी. किंवा हे ॲक्च्युली बनवलं आहे जर कोणी लग्नासाठी वगैरे जर इकडे घेतलं हॉल, तर नवरा नवरीसाठी चेंजिंग म्हणून रूम चेंजिंग, कपडे चेंजिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. हा इकडे एक रूम आहे, बघू शकता. मस्त छोट्या रूम आहेत आणि मस्त वाटतं एकदम. समोर लोकेशन पण चांगलं आहे. पावसात तर वाव, सकाळपासून एवढी मजा येते ना. मस्त रिमझिम रिमझिम वगैरे पाऊस आहे. तर चला अजून तुम्हाला पुढे दाखवतो. तर हा असा समोर आहे ना, मस्त असा डोंगर इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा मोठे मोठे डोंगर्स आहेत. इथून ॲक्च्युली माथेरानचा डोंगर दिसतो पूर्ण आणि मस्त असा व्ह्यू आहे. हा बघा समोरच. आता ॲक्च्युली पाऊस पडला, धुकं थोडंसं आहे, ढग उतरलेले आहेत, त्यामुळे थोडंसं दिसत नसेल तुम्हाला. बट क्लायमेट जर नंतर थोड्या टायमाने झालं तर मी तुम्हाला दाखवतो. बघा हा असा मस्त प्रशस्त असा रोड आहे पूर्ण, त्या तिथून एंट्री आहे, तिथून अशी समोर. वाह, बाकी क्लायमेट वगैरे एकदम जबरदस्त आहे. आत्ता आम्ही फायनली आता जेवण वगैरे इथून निघणार आहोत, कारण तुम्हाला माहितीच आहे अलिबागला खूप क्राऊड, गाड्यांचं ट्रॅफिक वगैरे भरपूर असतं. तर असं काही छोटंसं त्यांनी फार्म त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे हे केलेलं आहे. पण एक नंबर आहे, जर तुम्हाला कधी विजिट द्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि जबरदस्तच आहे सगळं. तर आणि येण्यासाठी पण असा मोठा रोड वगैरे आहे इकडे या साईडला, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा इथून एंट्रन्स आहे. पूर्ण मोह गावात आतमध्ये आलात की इथून एंट्री आहे पूर्ण. आणि हे फार्म आहे आणि हे बघा याला नाव दिलेलं आहे के फार्म म्हणून, बघू शकता. दिसला, हा आहे आपला के फार्म. इथून मस्त छोटीशी एंट्री केली, म्हणजे 2 व्हीलर वगैरे असेल तर इथून तुम्ही पार्क करू शकता. आणि इकडे आमचा आऊ हाय कर, हे मालक आहे इथे आवे ना. आविश मालक आहे फार्मचा ना. सांग त्यांना नक्की या आमच्याकडे, सांग त्यांना जोरात बोल. फार्मला आमच्या नक्की विजिट करा, सांग. हा, आणि खूप मजा करा इकडे येऊन, बोल. खूप मजा करा बोल येऊन. ॲक्च्युली लाजतोय तो. हे बघा हा एंट्रन्स आहे इकडून समोरून, हा पूर्ण. इथे वेगळे 2 रूम, आपल्या 2 बाथरूम आहेत आंघोळीसाठी आणि 2 टॉयलेट ठेवलेले आहेत, जबरदस्त असे. पाण्याची वगैरे सगळी सोय आहे, गरम पाणी, थंड पाणी. हे बघा मस्त छोटे छोटे बाथरूम आहेत. त्यांनी प्लॅनिंगनुसार छोटंसं बनवलेलं आहे. तो नको हो तो. इकडे तुम्ही इंडियन बाथरूम आणि हे ते कॉम्बोर्ड, म्हणजे इंग्लिश दोन्ही अवेलेबल्स आहेत. ओके, तर अशा काही आहेत
छोट्या फार्ममध्ये. तर मस्त. आणि या ठिकाणी यायचं बोललं ना, शेतावर जे फार्म वगैरे बांधतात ते ॲक्च्युली जबरदस्तच असतात आणि खूप मजा येते. कारण सकाळपासून एवढा पाऊस पडून गेलेला आहे ना की मस्त असं रिमझिम रिमझिम आणि थंड क्लायमेट झालेलं आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता. थोडीशी डेव्हलपमेंट अजून त्यांच्या मनासारखी व्हायची आहे, ते असतेच ती करणार आहेत. पण जर तुम्ही विजिट इकडे देताय तर नक्की विजिट द्या पावसाळ्यात वगैरे. ही एक नंबर आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे स्विमिंग पूलशिवाय कुठल्या फार्मला किंवा कॉटेजला किंवा रिसॉर्टला कुठल्याही मजा येत नाही. तर तुमच्यासाठी मोठं स्विमिंग पूल पण अवेलेबल आहे आणि मोठी अशी जागा आहे की तुम्ही जाम खूप बाहेर बसून वगैरे मस्त क्लायमेटचा मजा घेत जेवण ड्रिंक म्हणा किंवा तुमची जी काही एन्जॉयमेंट असेल ती तुम्ही इथे करू शकता. म्हणजे कोणाचं ऑब्जेक्शन नाही आहे, कोणाचा त्रास नाही होणार तुम्हाला. तुम्ही लाऊडस्पीकर अगदी चांगल्या याच्यात तुम्ही इथे हे करू शकता या जागेमध्ये आणि मस्त एन्जॉय करू शकता. तर बघा, या एकदा विजिट द्या. तुम्हाला आता आतलं फार्मचं मस्तपैकी तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो, किचन्स वगैरे, हॉल रूम जबरदस्त आहे. तर चला. तर हा असा काय हॉल आहे, मस्त डेकोरेट केला आहे. इथे बघू शकता, इथे टीव्हीची सुद्धा सोय आहे. इकडे इन्व्हर्टर आहे याच्यामध्ये, म्हणजे लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि वरती असं मस्त PVC केलेले आहे. इकडे राधाकृष्णाचं मस्त वॉलपेपर्स अटॅच केलेले आहेत. इकडे खिडकी आहे मस्त वेगळी असं. आणि इथे सोफा सेट बघू शकता. मोठा हॉल आहे. वाव. असं काय छोटा म्हणजे भरपूर मोठा हॉल आहे. तुम्हाला इथे एकदा विजिट दिल्यावर समजेलच. तर पुढे आपण बेडरूम आणि किचन सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर या इथे आपण काल गणपती पूजन वगैरे केलं, तुम्हाला वरती दिसतच असेल. असं एक नंबर हॉल दिसतोय बघा. आणि इकडे आऊ आमचा. हाय करा आऊ, बोल लवकर विजिट द्या. सांग आमच्या फार्मला. नाही, जाम मजा केली त्याने स्विमिंग पूल मध्ये. सकाळपासून भरपूर पोहलाय तो स्विमिंग पूल मध्ये ना. यस. तर आता हे आपण दाखवतो आहोत किचन. हे बघा, मस्त असं सगळं वेल डेव्हलप. इकडे शेगडी सुद्धा आहे, म्हणजे जर तुम्हाला जेवण वगैरे इथे करायचं झालं तर शेगडीवर जेवण वगैरे करू शकता. सगळं ताटं वगैरे आहेत इकडे, सगळं साहित्य, चमचे वगैरे सगळं. इकडे सिलेंडर आहे. मस्त असं हे पण बघा, पंखा वगैरे सगळं आहे. वॉश बेसिंग आहे इकडे. आणि इथे फ्रीजची सुद्धा सुविधा आहे. फ्रीज सुद्धा आहे इथे. पुढे इथे छोटं बेडरूम आहे केलेला. हे बघा. हाय. हे बघा, हे छोटं बेडरूम आहे इथे अटॅच. म्हणजे जर मोठी फॅमिली येत असेल तर हे अख्खं एकाच वेळी त्यांना यूज करता येईल. हे बघा, हे बेड वगैरे सगळं एक्स्ट्रा बेड वगैरे पण मिळतील तुम्हाला, जसे रिक्वायरमेंट असेल ना, जशी माणसं असतील तसे तुम्हाला बेड वगैरे झोपायला मिळतील. तर असा काही आपला फॉर्म बनलेला आहे. इकडे आमची आरोही. बोल जरा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. आणि सांग फार्मला कुठलं फार्मचं नाव काय? आमच्या फार्मचं नाव आहे KK फार्म. प्लीज विजिट करा. आणि आमचं नाव आहे अभिश्रीलासमध्ये. आणि बुकिंग मंडेपासून चालू होणार आहे. सबस्क्राइब. यस. तर चला, असे काही डिटेल्स आहेत. वाव, क्लायमेट पण मस्त होत चाललंय. बघू शकता तुम्ही, पूर्ण पावसाचं क्लायमेट आहे.
तर तुम्हाला या सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत. तर मग या लवकरात लवकर या, बुकिंग करा. ओके. चला तर फायनली आम्ही बाय बाय करतोय. टाटा. आऊ टाटा कर. बाय बाय. चला नेक्स्ट प्लॅनिंग आम्ही लवकर करू आता. नाही चलो बाय बाय बाय. इथला डोंगर क्लिअर नाही झाला त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही ते समोर. नक्की विजिट द्या KK फार्म. बाय बाय.